सदा असं भूत पाहिल्यासारखं काय बघायला लागलायस? नाही काही नाही, तू उभा का? बस ना बस. बरं आहेस ना? मी बरा आहे. ते सखाच्या लग्नात जे काही घडलं ते फार वाईट घडले. आम्ही तिघेही तिथे होतो आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. ज्योती, सॉरी. तर तू का सॉरी म्हणतोयस? तुझी काय चूक आहे? ना तुझी चूक आहे, ना मोरोबाची, ना सखाची. उलट त्या दिवशी मला तिथं बोलून तुम्ही मानच दिलात की मला. उगा सॉरी म्हणून मला खजील करू नकोस. नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण तिथे सगळे तुला एवढं सगळं बोलले आणि तुला वाईट वाटलं ना, त्यात सगळं आलं. आणि हे काय, या आधीपासूनच घडत आलंय, आत्ताही घडतंय आणि यापुढे असंच चालत राहील. कितीही चूक असलं तरी. खरे आहे रे, पण आम्हा तिघांनाही फार वाईट वाटले. माझ्या बाबतीत हे घडलं म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय. मला तर कुणाच्याही बाबतीत हे घडलं तरी वाईटच वाटत. आम्हाला वाटले यापुढे तू आमच्याशी बोलणारही नाहीस. वेडायस काय? उगा वड्याचं तेल वांग्यावर काढीन काय मी? बोलणं बंद करीन होय तुझ्याशी? असो, लिजित सरांकडे गेलो होतो. त्यांनी मला सरकारी नोकरी करायचा सल्ला दिलाय. मलाही अगदी हाच मार्ग योग्य वाटतो आहे. शिवाय सरकारी नोकरी मिळवणे किती अवघड आहे हे दररोज बघतो आहे मी. तू स्वतःला सिद्ध केले आहेस. लिजिट सरांनी जो मार्ग सांगितला तो अगदी बरोबर वाटतो मला. कारण आजवर तुझ्यावर जो अन्याय झालाय, तुला ज्या ज्या गोष्टींपासून वंचित ठेवण्यात आलं त्या सगळ्या गोष्टी तुला मिळवता येतील. प्रत्येक अडचणींवर मात करता येईल आणि सगळ्यांसमोर एक उदाहरण उभं करता येईल. त्यामुळे तू सरकारी नोकरी करावीस असं मला मनापासून वाटतं. तू म्हणतोयस त्यातलं तथ्य मला कळतंय सदा, पण तुला मनापासून नोकरी करायची नाहीये हे ठाऊक आहे मला. काही गडबड नाहीये. वेळ घे, पूर्ण विचार कर आणि मग ठरव. आबा, तुमच्या डोसक्यात काय विचार चालू आहे ते समज कळतंय मला. तुम्हाला ज्योतीची काळजी लागून राहिल्या, पण त्या विचारात स्वतःच्या जीवाचा हाल करून काय उपयोग आहे? तुम्ही दमला होता तरी बी काम करत होता. अरे तसं नव, काम करत राहिलं ना की डोसक्यात विचार येत नाहीत मग. म्हणून काम करत राहायला पाहिजे. ते असं काम करायचं थांबलं की डोसक्यात वाईट साईड विचार येतात. भटाच्या बोलण्याचा म्या बी विचार केला. आपण एक डाव ज्योतीला बोलून बघूया काय? अरे त्याने काय उपयोग होणार आहे असं वाटतंय बाई तुला? आपण त्याला सरकारी नोकरी करायला सांगितली तर म्हणजे त्याला बी ते पटल आणि कोणी काय बोलायचं बी नाही. आणि सरकारी नोकरी केल्यामुळे 4 पैक बी मिळतील. म्हणजे कसं आपल्याला वेगळं पीक बी घेता येईल. तसं बी आता आपल्याकडनं जास्त फुलं कोण घेत नाही. तर मग तुझ्या बोलण्यात दम आहे बघ. तू सरकारी नोकरी कर, त्यामुळे तुला मान मिळेल. तुझे सगळे प्रश्न सुटतील. बघ विचार कर. लिजिट सरांनी जो मार्ग सांगितला तो अगदी बरोबर वाटतो मला. कारण आजवर तुझ्यावर जो अन्याय झालाय, तुला ज्या ज्या गोष्टींपासून वंचित ठेवण्यात आलं त्या सगळ्या गोष्टी तुला मिळवता येतील. त्यामुळे तू सरकारी नोकरी करावीस असं मला मनापासून वाटतं. अव काय ग? आज केशव भट भेटले होते आबासने. काय म्हणत होते केशव भट? तुमची जी अवस्था झाल्या ती तुमच्यामुळे झाल्या. तुम्हासनी समजावा असं म्हणत होते. मग यात नवीन ते काय? नेहमीच आहे की. वय तुम्ही एक डाव पुण्यांदा विचार करता का नोकरीचा? तुम्ही सरकारी नोकरी केली का कुणी काही बोलायचं नाही, समधी खुश होत्या. बघ सावित्री, प्रत्येकाला असं वाटतंय का मी सरकारी नोकरी केली की सगळं नीट होईल. पण त्यानं काही होणार नाही हे मला पक्क माहित आहे.
त्यामुळं सरकारी नोकरीचा आम्ही पुनर्विचार अजिबात करणार नाही. काय ठरवलंय तुम्ही? तुला आत्ता सांगायचं सावित्री तर त्या दिवशी मिरवणुकीत माझ्या बरोबर जे घडलं त्यामुळे मला प्रचंड राग आला होता, संताप आला होता. पण नंतर शांतपणे विचार केल्यावर माझ्या हे लक्षात आलं का नुसता राग उपयोगाचा नाही. मला हे सगळं बदलायचंय. माझ्या बरोबर जे घडलं, जे घडतंय ते पुढं कोणाबरोबरही होऊ द्यायचं नसेल तर त्याकरता मला काहीतरी करायला हवं. पण काय करायचं हे अजून माझ्या लक्षात येत नाही. पण तू काळजी करू नकोस, मी कुठलाही अयोग्य निर्णय घेणार नाही. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्या बरोबर राहा. अहो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधी बी काय बी चुकीचं करणार नाही ठाव आहे मला. आणि म्या तुमच्या संग राहायचं म्हणाल तर म्या तुमची बायको सावित्री फुले तुम्हासनी आत्ता वचन देते. किती बी काय बी झालं तरी म्या कायम तुमच्या संग राहीन. तुम्ही आयुष्यात काय बी करायचं ठरवलं तरी म्या तुमच्या बराबर असेल. तुझ्या याच बोलण्यानं मला बळ मिळतंय सावित्री. जेव्हा जेव्हा मी असा विचार करतो का आपण जे काम करतोय, करायचा प्रयत्न करतोय त्यात आपल्या बरोबर कोणीतरी असेल का, तेव्हा एक हसरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो आणि म्हणतो तुम्ही काय बी करा, मी असन तुमच्या संग. पर ते खरंच आहे. कधी कधी मला तुम्ही चुकताय असं वाटतंय, पर तसं नसतंय हे मागणं समजतंय. दिसभर घरच्यांचं बोलणं ऐकलेलं असतंय ना व, म्हणून मला बी वाईस काळजी लागून राहते. आणि तुम्ही जे काही करायचं म्हणताय ना व ते हायच काळजी करण्यागत. हे त्यात काळजी करण्यासारखं काय? अव समाजाचं कल्याण व्हावं, समद्यांनी तुमच्यागत पुढचा विचार करावा असं वाटत असेल तर आत्ता जे काय चाललंय ते थांबाया पाहिजे. आणि ते जर का तुम्ही थांबवणार असाल, लोकांनी शान करणार असाल तर तुम्हासनी विरोध होणार नाही वय. कोण कोण कुठून कुठून कसा विरोध करतील तुम्हासनी. आणि त्यात केशव भट आहेत म्हणल्यावर तर. पण आता या सर्व गोष्टींच्या विरुद्ध लढायला हवं हे सुद्धा खरंच आहे. त्याला पर्यायच नाही. आता या सनातनी धार्मिक चौकटीनं माणसाचं जगणंच बंदिस्त करून टाकले, नकोसं करून टाकले. सावित्री ही चौकट मोडायलाच हवी आणि त्याकरता जे जे काही करणं गरजेचं असेल ते करायलाच हवं. तर हे सगळं करत असताना एकच काळजी वाटते, तुला कुठला त्रास होऊ नये. नाही होणार. आणि झालं तरी बी तुम्ही नका त्याचा विचार करू. मी हाय खमकी. तुम्ही फक्त तुम्ही जे करायचं ठरवलंय ना ते ध्यान देऊन मनापासून करा. थँक्यू. काय होते? वेलकम. अरे आपली जात काय, पात काय विसरलास वाटतं. ब्राह्मण नसून सुद्धा ब्राह्मणांच्या वरातीत सामील होण्याची हिंमतच कशी झाली तुझी? लायकी नसताना भलतीच हिंमत दाखवलीस की रे. या शूद्रांना सवयच आहे नको तिकडे जायचं आणि सगळं काही पाठवून टाकायचं. तुला बामणाला देव नाही मानायचं ना, मानू नको. पण हे असं समजा समाजाच्या विरोधात जाऊन काय मिळणार आहे सांग. आबा म्हणतात ते बरोबरच आहे. कशापायी त्यांच्या वाट्याला जायचं? आमचं म्हणणं काय तुला पटायचं नाही. त्यासनी जर आवडत नसेल आपण त्यांच्यात गेलेलं तर कशापायी जायचं. अत्याचार, भेदभाव, अन्याय थांबवायचा, समाजाचं कल्याण करायचं असं ठरवलंय खरं. पण त्याकरता नेमकं काय करायला हवं याकरता कोणी मार्गदर्शकही नाही.
कार इथं येऊन का बसलास? झोप लाग ना भाई. नाही, असं काय नाही. काय सुचना झालंय, मन शांतच राहत नाही. तू नाही झोपलीस? लेकाला झोप लागत नाही म्हणल्यावर आईला तरी झोप कशी लागायची? जे झालं त्याचाच विचार करतोयस ना? पर जे झालं ते झालं. उगा विचार करून सौताला त्रास करून घेऊन काय बी व्हायचं नाही. आपल्यासनी समद्या रीतीभाती पाळूनच जगायला लागणार. तो जास्त विचार करू नकस, सोडून दे. सोडून देऊ? सोडून देऊ? तुझ्या डोक्यातनं गेलाय तो विषय? सावीच्या डोक्यातून गेलाय? आबा दादा यांच्या डोक्यातून गेलाय तो विषय? जर मग तुमच्या डोक्यातनं तो विषय गेला नाही तर जी गोष्ट माझ्या बरोबर घडली ती मी कशी सोडून देऊ? प्रश्न फक्त माझ्या एकट्याचा नाही माहिती. माझ्या एकट्याचा प्रश्न असताना तर तिथल्या तिथं त्यांना उत्तर देऊनच आला असतो. माझ्या एकट्याचा विचार माझ्या मनात तेव्हा सुद्धा नव्हता. शतकानुशतक जी लोक हे भोगतायत ते या विरुद्ध काहीच का करत नाहीत हेच माझ्या मनात तेव्हा सुद्धा होतं. अरे ते तरी काय करणार? आणि काय करू शकले असते तर केलं बी असतं. करू शकत नाहीत म्हणून कोणी सांगितलं? करून पाहिलंय का कधी? अगं शिवाजी महाराजांच्या अगोदर सुद्धा शतकानुशतका आपण गुलामगिरीतच होतो की. पण महाराजांना गुलामगिरी मान्य नव्हती म्हणून त्यांनी त्याच्या विरुद्ध लढा दिला, साम्राज्य उभारलं आणि सगळ्या जगाला आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळेला महाराजांनी असा विचार केला असता तर त्यांच्या मनानं आपल्या अडचणी म्हणजे काहीच नाही. ज्योती ते महाराज होते, आपण साधे शेतकरी आहोत. नाही नाही नाही, ते जन्मजात महाराज नव्हते माई. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी साम्राज्य उभं केलं आणि मग नंतर महाराज झाले. आणि महाराजांना जीवाभावाची साथ देणारे कोण होते ग मावळे? शेतकरी होते. अगं जो शेतकरी अख्ख्या जगाला खायला घालू शकतो तो काही करू शकतो. बरोबर आहे तुझं, पर महाराजांच्या येळी वेगळं होतं, आता समजच वेगळं झालंय. बरोबर, आता वेगळंच आहे. महाराजांच्या काळी जास्त अवघड होतं. कशाचा कशाला नियम नव्हता. महाराजांवर कितीतरी संकट येऊ शकले असते. आता ती परिस्थिती नाही. त्या काळच्या मानाने आज तर सोपच आहे. कुणीतरी येईल आणि गुलामगिरीतनं आपल्याला अलग सोडवून देईल. असा विचार करून आता उपयोग नाही. हे बघ जोड, मी तुला कधी काही चुकीचं सांगायची नाही. तुझ्या डोसक्यात नेमकं काय चालू आहे ते बी मला ठाव नाही. पर एक सांगते, आपण जर काही या रीतीभाती पाळल्या नाही, त्यांना विरोध केला तर आपल्याला वाळीत टाकतील. आधीच आपल्या मळ्यात कोण काम करायला तयार होत नाही आणि आपल्याला वाळीत टाकलंय म्हणल्यावर हे घरदार सोडून वन वन करत फिरायला लागेल आपल्यासनी. साहेब बोलवलं मला? हो, एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. तुमची आता बदली होणार आहे. बदली? हो, ह्या खात्यातून तुमची आता रस्ते आणि तळी ह्या खात्यात बदली होणार आहे. पण साहेब माझे इथले काम तर चांगले आहे. शिवाय एवढे दिवसही झाले नाहीत की माझी बदली व्हावी. बदली होण्यासाठी 2 कारणे असतात गोवंडे. एक म्हणजे तुमचं काम वाईट असायला लागतं. पण सर माझे काम तर ऐका गोवंडे, तुमचं काम वाईट आहे असं म्हणायचं नाहीये मला. तुम्ही ऐकत नाही हे दुसरं कारण. वरिष्ठांचं थोडं ऐकायला शिका. जिकडे जाणार आहात तिकडे ही गोष्ट ध्यानात ठेवा, एवढी अपेक्षा. या ज्योतीला मदत केली म्हणून तर कदाचित गैरच होते.
म्हणजे तुझ्या डोसक्यातून अजून तो विचार गेला नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी लोक तुला बोललीत ना त्यांना अजिबात सोडायचं नाही, याचा बदला तुला घ्यायचा आहे. बदला तर घ्यायचाच आहे वस्ताद. एवढे दिवस तालमी जे शिकलायस ना ते त्यास जाऊन धाव. वरेस भर हातरुणातनं उठला नाही पाहिजे एक बेजण. धर. अरे कसला विचार करतोयस? तुझ्यात काय दम आहे ते दाव त्यासनी. माझा मार्ग ठरला आहे वस्ताद. क्रांती होईल पण ती शस्त्रानं नव्ह. शस्त्रानं नव्ह? मग क्रांती होणार कशी? क्रांती होईल ती शिक्षणानं. हे कोणाचं पुस्तक आहे? हे जॉर्ज वॉशिंग्टन यांचं चरित्र आहे. चरित्र म्हणजे? चरित्र म्हणजे असं पुस्तक ज्यामध्ये त्या माणसाच्या आयुष्याबद्दल, त्याने केलेल्या कामाबद्दल लिहिलेलं असतंय. त्यांनीच लिहिलेलं असतंय व्हय ते? नाही, त्याला आत्मचरित्र म्हणतात. म्हणजे कसं आहे, आपण स्वतः लिहिलं का आत्मचरित्र, दुसऱ्यानं लिहिलं का चरित्र. आपण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं होतं, आहे का ध्यानात? व्हय. हा, तसं हे जॉर्ज वॉशिंग्टनचं चरित्र आहे. त्यात त्यांनी केलेली कामं, त्यांच्या देशासाठी त्यांनी किती महत्वाचं काम केले ते सगळं लिहिले. ते बी राजे होते का? नाही, सावित्री अमेरिका नावाचा एक देश आहे. त्या देशाचे ते पहिले राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी आपल्या देशाकरता खूप महत्वाची कामं केली. आणि हे कुणाचं पुस्तक आहे? नाही, ते पुस्तक नाही आहे, त्याला पाक्षिक म्हणतात. काय म्हणतात? पाक्षिक. दर 15 दिवसांनंतर जे छापलं जाते त्याला पाक्षिक म्हणतात. हे दर्पण नावाचं पाक्षिक बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं आहे सावित्री. या पाक्षिकाचा इंग्रजी भाग स्वतः बाळशास्त्री संपादित करतात. म्हणजे लोकांना काय वाटतं, जनतेची दुःख काय आहे ह्याबद्दल ते लिहितात आणि ते राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवतात. एवढी समधी पुस्तकं कोण लिहितंय ग? एकला माणूस एवढी सगळी पुस्तकं लिहित असतोय काय? खूप लोक पुस्तकं लिहितात. आणि एवढी पुस्तकं वाचून कधी व्हायची? समज कधीच वाचून होत नसते. जेवढं जमल तेवढं वाचत राहावं माणसानं. मला येईल का वाचता? सावित्री ज्योती, सावित्री ज्योती.